टाइमर कंप्लीट केला नाही, वेळेचं बंधन पाळलं नाही. तर पहिला बॉल अण्णा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये जयघोष झालेला आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं गेलं, उसळी देखील होती. हा बॉल कव्हरला खेळायचा होता. खेळाडू आशुतोष यांना, आशु मांढरे यांचा विचार केला तर चांगल्या पद्धतीनं कव्हर, रिव्हर्स त्यासोबत मिड विकेट खेळत असतात. पॉवर प्लेच्या फटक्यांसाठी जाणले जातात. यावेळेसचा बॉल मिस टाइम आहे. ऑन साइडला खेळाय 30 सर्कलमध्ये लगातारचे 2 बॉल अप्रतिम हाताळलेत. वेगवान चेंडू हाताळण्यासाठी प्रमोद गायकवाड यांना ओळखलं जातं आणि षटक क्रमांक 1 मध्ये चांगली कामगिरी करतायत. 2 बॉल मध्ये कोणतीही धाव खर्च केलेली नाहीये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमधली देखील आपण जबाबदारी पाहतोय. समोरच्या दिशेने गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, वन हँडेड स्ट्रोक थांबवला. यस नो वेट. आणि या ठिकाणी आशुतोष बाल वाचवलेत. कॉलिंग चुकलं होतं, फसलं होतं. आशु यांनी घरटं सोडलं, परंतु त्यानंतर स्पष्ट नकार दिला मयूर यांनी. पुन्हा एकदा आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित दाखल झालेत. षटक क्रमांक 1, 3 बॉलचा खेळ, कोणती धाव अजूनही खर्च नाहीये. 5 षटकांचा सामना, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट, 30 चेंडू महत्वाचे, इम्पॉर्टंट. षटक क्रमांक 1 मध्ये जर विचार केला ना तर पॉवर प्लेचे ओव्हर जो डिलिव्हरी करतो ना या ग्राउंडवरती, तो खेळाडू आगाचं काळीज घेऊन येत असतो आणि आतापर्यंत प्रभावित केले प्रमोद यांनी. हो याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क करू दिलेला नाहीये. ऐसे तो नहीं कहानी जमेगी, ऐसे तो कहानी नहीं चलेगी. संपर्क होणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी. सफल झालेत. मिस टाइम स्ट्रोक आहे. त्यानंतर सरळ यष्टांचा वेध घेतला जातोय आणि पहिला झटका लागतोय. आशु जड पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेने चाललेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो पहिले 4 बॉल देखील स्ट्रगल केला. थोडे पहिल्या 4 बॉलमध्ये अडखळले होते. कॉन्फिडन्स थोडासा लूज जाणवला आणि या बॉलवरती स्ट्रोक खेळत असताना मिस टाइम झाले. बॅटची एज घेतली, इनर आतली कडा घेतली आणि सरळ यष्टांवरती बॉल आदळलाय. स्टम्प्स उद्ध्वस्त. पहिला झटका, पहिलं सुयश प्राप्त झाले अनिल स्मृती 11 या संघाला. तगडा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये, लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये कधी सामन्याचं चित्र पलटू शकतं. 5 बॉलर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं जसा जसा बॉल जुना होतो या ग्राउंडवरती तसा तसा धावांचा ओघ वाढतो. पहिला दिवस अगदी आपण पाहिलं संपूर्णपणे फलंदाजांनी गाजवला. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दुसरा दिवस फलंदाज आणि गोलंदाज असा संमिश्र दिवस होता. कालचा विचार केला तर कालचा दिवस सकाळच्या सत्रामध्ये धावा कमी आल्या, परंतु तदनंतर दुपारनंतर धावांचा ओघ वाढला आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील गोलंदाजांचाच बोलबाधा राहिलेला आहे. खास करून प्रमोद गायकवाड यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे. कोणतीही धाव फलकावरती नाहीये. 1 विकेट मिळवली. मेडन ओव्हर येईल का हे पाहायचंय. 1 मेडन ओव्हर आलेली आहे वाई प्रीमियर लीग मध्ये, परंतु आजच्या पहिल्याच दिवसामध्ये, आजच्याच पहिल्याच मॅच मध्ये पहिलीच ओव्हर प्रमोद यांच्याकडून मेडन येईल का हे देखील महत्वाचं आहे. स्ट्राईक वरती आता विश्वनाथ दानवले एक जबरदस्त खेळाडू आहेत. वासोळे गावचे खेळाडू, ज्या खेळाडून सातत्यपूर्व मुंबई गाजवलेली आहे. विश्वनाथ यांच्यासाठी राईट हँडेड बॅट्समन साठी डीप लॉंग ऑन मध्ये गौरव यांना आणलंय आणि त्यासोबतच एक्स्ट्रा कव्हरला वाईडिश खेळाडू दिसतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. असं क्षेत्ररक्षण. याही वेळेस जबरदस्त बॉल, 1 बाउन्सचा इशारा आणि पहिलं मेडन षटक पहिल्या या दिवसामधलं. जबरदस्त गोलंदाजी. प्रमोद गायकवाड यांना सफलता देखील मिळाली आणि मेडन ओव्हर देखील डिलिव्हर केलेले आहे. सर्वांनी कौतुकाची थाप दिली आहे. काय गोलंदाजी केलेली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण करणारे ठेवले, त्यासोबत क्रॅकिंग बाउन्सर देखील पाहायला मिळाले, त्यासोबत परफेक्ट यॉर्कर देखील पाहायला मिळाले. असे व्हेरिएशन असणारी ही गोलंदाजी आणि मंत्री चषक मधलं दुसरं मेडन षटक आणि या हाफ मधलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळालंय.